2 ओव्हरचा मुकाबला असेल. मॅन ऑफ द मॅच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन च्या वेळेला देणार आहोत. यस विजय, थोडासा आपला वेळ जरूर वाचेल. काय सामना रंगला. विजय तरे सर, एक विजय तरे जरा पटकन या. विजय तरे, तुम्हाला संतोषजी पवार साहेबांकडून 500 रुपये कॅश प्राइज. या पटकन, आपणच द्या सर. तुझ्या सुंदर गोलंदाजी बद्दल हे बक्षीस घेते विजय तरे, ज्याचे चेंडू अगदी तरेचे बघितले आपण, आणि त्याने अनेक तऱ्हेचा पराक्रम केलाय. आणि लगेच मॅथी बॅचचा किताब पण घे, लगेच ट्रॉफी. हेल, मैदान खुलं करा, फिल्डिंग लावून घ्या तेवढून टीम. आयोजक मंडळ, आपण मॅथी बॅचची ट्रॉफी द्या. चला पब्लिक, मैदान खुलं करा. एका बाजूला आपण मॅथी मॅच देऊया. लगेच फिल्डिंग मध्ये जा देवरुंग टीम. विजय तरेने कारनामा केला, महापराक्रम केला. महापराक्रमी विजय तरे. सका पाटील देतात बक्षीस, मॅथी मॅचची ट्रॉफी आणि हेल एनर्जी ड्रिंक सुद्धा द्या विजय तरेला. अरुणजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक. आणि जय जोटिंग दे देवरुंग. चला फिल्डिंग लावा, तुम्हालाच बॅड लाईटचा इथे परिणाम होईल. माफ करा, चौधरपाडा फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंग घेतली टॉस जिंकून जोटिंग देवच्या कॅप्टनने. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पडदा पण पकडू नका, बॉडी लाईनच्या बाहेर उभे राहा प्लीज. आल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं स्वर्गीय बळीराम रघुनाथजी वेलेकर स्मृती चषकाच्या फायनल मध्ये मनपूर्वक स्वागत. काय मॅच बनली, काय मॅच घडली. इतिहास हा निर्माण केला चौधरपाड्याच्या विजय तरेने, ज्याच्या नावातच विजय आहे. आणि त्या विजयश्री त्याने खेचून आणली. गेलेला सामना ज्याने खेचून आणला, याला म्हणतात महापराक्रम, याला म्हणतात हिरो. हाच खरा हिरो असतो जो काळोखातून आपल्या संघाला बाहेर काढतो. फिल्डिंग लावून घ्या, तोपर्यंत आम्ही सन्मान घेतोय सकाजी पाटील साहेबांचा, माजी सरपंच, सांगी गावचे सुपुत्र, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, चांगले आयोजक, ज्यांची मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे काही दिवसातच. नवीन वर्षामध्ये नवीन भेट आपल्या या क्रिकेटच्या चाहत्यांना मिळेल. 2 ओव्हरचा मुकाबला सर. आपण पाहताय सका पाटील साहेबांचा सन्मान, मेगा सन्मान होतोय त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत. मेगा सन्मान, माजी सरपंच आणि ज्यांच्यावरती मेहता आणि मेहता ग्रुपची कृपा आहे असे सका पाटील. रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सका पाटील यांचा. दोन मिनिटं थांबव सर सामना. सर 2 मिनिटं, अर्धा सेकंद, अर्धा मिनिट फक्त थांबा. स्वर्गीय बळीरामला आपण काही सेकंदची श्रद्धांजली वाहतोय. 30 सेकंद फक्त, 30 सेकंद. टोप्या काढा, रिमोव्ह करा टोप्या, गॉगल काढा. सन्मान सुद्धा होते. कंटिन्यू चालेल, कंटिन्यू करा. हॅलो. स्वर्गीय बली स्मृती चषक या सर्वांना पोरांनी जी मेहनत केलेली आहे त्या सगळ्यांना मनापासून जी मेहनत आहे त्यांची, पण बली म्हटल्यानंतर
बली हा आपल्या सगळ्यामध्ये वावरणारा म्हणजे सगळ्यांच्या संगती चालणारा पोरगा आणि आज तो आपल्यामधून निघून गेला. पण या पोरावी एक त्याची म्हणजे हे जी मंडळी जेवढी पण आहे त्या मंडळींनी एक इताड्या गावाला एक ओळख म्हणून बळीच्या संदर्भात जे आपण काही गोष्टी केल्यात आता, तर ती एक ओळख म्हणून बळीची ते बी एक कसं होतं, माणूस निघून जातो पण त्याची आठवण फार मोठी असते. आणि या सगळ्यांनी आहे ना बली स्मृती चषकाने या पोरावी सगळ्या ती आठवण ते बी त्यांच्या हिशोबाने जी जशी पण त्यांना घडवायची होती तशी ते बी घडून आणली. पण माझं पण त्याच्यावर खूप प्रेम होतं, या सगळ्या पोरांवरती प्रेम आहे आणि इताड्या गावावरती पण माझं प्रेम आहे आणि असंच प्रेम माझा शेवटपर्यंत राहील. ओके. हॅलो. थँक्यू सो मच. स्वर्गीय बली यांच्याबद्दलचे 2 अमूल्य शब्द खूप महत्त्वाचे होते आणि सकारामजी पाटील आपल्यापासून या ठिकाणी रजा घेत असताना थँक्यू सो मच. तुमचं लाख मोलाचं वेळ तुम्ही या स्पर्धेला दिलं. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यामुळे या फायनलच्या मॅचकडे जिथे महत्वाकांक्षा असणारा सामना तुमच्यासमोर उदयास आलाय आणि तुमच्यासमोर कारवे सर जुळतील. धन्यवाद. येस, धन्यवाद. चौकार होते मैदानामध्ये, सुंदर फटका 4 रन. फायनलचा मुकाबला स्वर्गीय बळीराम रघुनाथजी वेळेकर स्मृती चषक पाहतो आपण. पाहता शेवटचा क्षण इथे उजाडला. याची देही याची डोळा, हा क्रिकेटचा उत्कृष्ट सुंदर अमृत आणि गोड सोहळा पाहतो आपण या इताड्याच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि जहानमान स्पोर्टच्या वतीने. पाहुणे रजा घेत असताना इथे आणि त्या दरम्यान सुरू असलेली लढत, एका बाजूला जय ज्योतिंद्र देवरुंग, दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स चौदरपाडा. 2 ओव्हरचा मुकाबला, 3 चेंडू पडले, धावसंख्या 9. हरेश हर हुन्नरी प्लेअर लॅप शॉटचा प्रयत्न करत होता तिथे. हाफ स्कूप बघाय रिप्ले, परंतु त्या ठिकाणी चेंडू वेगाने गेला हा आदित्य वाकडेचा. आदित्यने चौकार तो सोडला आणि तिथे असं वाटलेलं की परंतु नाही, विजय तऱ्हेने छाप सोडली. याला म्हणतात हार के जीतने को वाले को बाजीगर कहते हैं. गेलेला सामना पुन्हा खेचून उरबाडून आणला आपल्याकडे. याला म्हणतात तुमची करामत, तुमचा पराक्रम, तुमचा महापराक्रम. आणि तसंच जो करतो तो हिरो बनतो ह्या जीवनाच्या आणि खेळाच्या पटलावरती. धावसंख्या 9-0 बाद. आदित्य नावाचा गोलंदाज बॉलिंग करतोय आणि हरेश पाटील समोर आहे. दुसऱ्या बाजूला विजय केणे. यावेळेला ड्राईव्ह केलं, फक्त ऑन द राईस चेंडू होता तिथे बॉडी लाईनला जात असताना शॉर्ट मिड विकेटला टर्न झाला आणि काहीसं मिस फिल्डिंग होत असताना सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 1 पुढे दुहेऱ्या अंकामध्ये जाऊन पोहोचलेली आहे 10 वरती टीम जय ज्योतिंदेव देवरुंग संघाची. टॉस जिंकला आणि बरोबर बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅड लाईट इथे पाहतो आपण, तरी सुद्धा ही हिंमत आहे खेळाडूंची की त्यांना सुद्धा जिद्दीने खेळायचं आहे स्वर्गीय बळीराम या स्मृती चषकामध्ये. यावेळेला पूलचा पवित्रा मिस्टामिक स्ट्रोक आहे. विजय केळीची खेळी संपुष्टात आली आहे. झेल टिपलाय, व्हॉट अ कॅच. फलंदाज विजय केळे बाद. टाळ्यांचा गजर कडकडाट चहू बाजूला बघा. मानवी समुद्र इथे पूर्णपणे ओसंडून वाहतोय. गर्दीचा महापूर आलाय. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं, या मैदानावरचं हे प्रेम आहे स्वर्गीय बळीराम वरचं, हे प्रेम आहे क्रिकेट वरचं. खूप छान प्रेक्षकांची आम्हाला इथे साथ लाभली. गेली 3 दिवस या स्पर्धेने लोकप्रियतेचं उंच शिखर गाठलं. अशी स्पर्धा आपण पाहतो इताडे गावाच्या वतीने नियोजनबद्ध आयोजन केलं आणि स्पर्धा त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. एक गडी बाद झाला. नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये, सिनियर आकाश पाटील, ज्याने कालचा दिवस गाजवला तो आकाश पाटील. हरेश पाटीलने सुद्धा कालच्या दिवसामध्ये दिलखेचक बॅटिंग केली आहे आणि त्याने रिव्हर्सचे फटके का लिहिल्या दाखवले कालच्या दिवसामध्ये. तो हरेश पाटील, त्याच्यासोबत येतो आकाश पाटील आणि बॉलिंग मार्गवरती लेफ्ट हँडर प्रतीक वाकडे. 2 षटकांचा मुकाबला, 10 झाल्यात. ह्याच रेटनी धावसंख्या केली तर 20 धावा होतील ह्या फायनल मध्ये, ज्या फायटिंगसाठी पुरेशा असतील. कारण या आजच्या दिवसामध्ये बघितलं आपण अनेक लो स्कोरिंग मॅचेस, त्यामध्ये सुद्धा डिफेंड करून दाखवलं अनेक संघाने. म्हणजे हे मैदान दोघांसाठी पूरक आहे. हरेश पाटीलने फुल टॉसला उडवले, झेल टिपला गेला बॅकवर्ड्सच्या दिशेने. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागलाय. जल्लोष इथे होतोय. चहू बाजूला प्रेक्षक पाहतोय आपण या क्रिकेटचा मनमोहक आनंद लुटत असताना.
या क्रीडा नगरीवरती ऐतिहासिक ही स्पर्धा अधोरेखित केली आहे, आयोजित केली आहे, नियोजित केली आहे आमच्या इताडेच्या जवानमान स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळाने आणि त्यांना दिलेल्या सर्व साथीदारांनी सुद्धा अगदी उल्लेखनीय साथ दिली. सर्वांचे आभार व्यक्त करतोय. बॅटर लगेचच पाठवत जा. हरेश पाटील बाद झाला, नवीन बॅटर येतो मैदानामध्ये मिस्टर बलवान दळवी. बलवान सिक्सर मारतो ह्या ठाणे जिल्ह्याचा. गाणं फेमस झालं होतं, तो बलवंत येतोय. हे बघा प्रेक्षक बघा, चौबाजूला कॅमेरामॅननी सर्व टिपलंय. आपापल्या घरचे सुद्धा बघा. तुम्हाला बघत असेल की तुम्ही नक्की कुठे गेलात, तुम्ही सांगू शकता आम्ही गेलो होतो फायनल बघायला. हो बलवंत मोठा फटका मारतो आणि झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. दिस इज फायनल मॅच. संघर्ष, आनंदाच्या लाटा, संघर्षाच्या वाटा. फार मोठी गाथा क्रिकेटची लिहिली जाते ह्या फायनलच्या मुकाबल्याच्या माध्यमातून. बेजोड बेतोड जसं असतं ते प्रत्युत्तर दिलं जाते. टिट फॉर टॅट. तुम शेर हो तो हम सवा शेर है. अशी मॅच सुरू असताना चेंडू क्रमांक दुसरा होता. लगोबाचे 2 धक्के. गोलंदाज आता आहे हॉर्न हॅट्रिक मिस्टर प्रतीक वाकडे. काय रिलीज करतो. स्विंगिंग डिलिव्हरी होती, त्याच्यावरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न केला आणि बलवंत ज्या पावलाने आला त्या पावलाने परतलाय या फायनलच्या मोठ्या मुकाबल्यामध्ये. नवीन बॅट्समन त्याच्यानंतर येतो मिस्टर ललेश कमसिन. 10 धाव संख्येवरती तिथे धाव फलक थांबलाय, थंडावलाय. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आणि आपण देऊया प्रतीकला शुभेच्छा हॅट्रिक संपादन करण्यासाठी. टाळ्या वाजवा प्रतीकसाठी. कम ऑन. ड्राईव्ह केला तिथे मिड ऑन नाहीये. लॉंग ऑनला आदित्य वाकडे वेगाने जातोय. अगदी चेंडूपती झेप घेतोय. एका धावेत थांबणं भाग पडलं. बॅटर ललेशला धावसंख्या 11 वर. 3 गडी बाद 11 धावसंख्या. 2 ओव्हरचा मुकाबला इथे पाहतो आपण आणि पाहता जल्लोषपूर्ण रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षकांची संख्या जवळपास 2,500 ते 3,000 प्रेक्षक चौबाजूला आपण पाहतोय. ह्या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्या डोळ्यांच्या नजरे कैदेमध्ये नजर कैद करत असताना ही चित्र पाहतोय आपण क्रिकेटचं सौंदर्य. हो इथे इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न होता. आकाश पाटीलची स्टाईल आहे, पण तो त्या स्टाईलला सुद्धा इथे असफलता प्राप्त झाली. त्याचं कारण की प्रतीक वाकडेने सुद्धा तो अभ्यास केला की आकाश कशा प्रकारची बॅटिंग करतो, त्याला कोणते चेंडू टाकणं गरजेचं आहे. अभ्यास करून उतरलाय चौदरपाडा संघ. त्यांना माहिती होतं की आपल्याला देवरुंगशी 2 हात करायचे आहेत. धावसंख्या स्थिर 11. 3 गडी बाद. 5वा चेंडू. क्लीन बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी फ्रॉम प्रतीक वाकडे. आकाश पाटील बाद. हर्षाचे फवारे, आनंदाच्या लाटा, गाथा वाटा इथे उमजत असताना अखंडपणे ही 3 दिवसाची स्पर्धा पाहतो आपण. अविरतपणे अनेकांनी या स्पर्धेला मोठमोठ्या मान्यवरांनी भेट दिली. या स्पर्धेने अगदी हिमालय शिखरा एवढा उंची गाठली आहे. खूप छान स्पर्धा पाहतो आपण. प्रेक्षक स्पर्धा तुम्हाला आवडली का? कोण जिंकणार? देवरुंग की चौदरपाडा? अरे बोला, देवरुंगचा आवाज येत का नाही? दोघांना शुभेच्छा आमच्या इताडे गावाकडून. वी आर न्यूट्रल. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. 3 गडी बाद झाले. ओव्हर हॅट्रिक प्राप्त केली आहे प्रतीक वाकडेने. लास्ट टू गो. ड्राईव्ह केलाय. चेंडू अगदी स्लोवर यॉर्कर टाकला. त्या ठिकाणी वेगाने फिल्डर येतोय, कव्हर करतोय, फेकी करतोय, पण तो वाईट थ्रोच्या कारणाने तिथे ओव्हर थ्रो मिळतोय. अजून एक धाव जोडली जाईल का नाही. तिथे विकेट संपादन केली आणि 2 धावा कंप्लीट झाल्या बरोबर. आणि धावसंख्या 2 पुढे. 13 वरती 14चं लक्ष फायनल जिंकण्यासाठी. 14चं लक्ष. 14 धावांचं इथे लक्ष ठेवलंय फायनल पटकवण्यासाठी, पण तो लक्ष मोठं आहे. बॅड लाईट आहे, लक्षात घ्या. 2 ओव्हर मध्ये हे लक्ष सुद्धा कठीण जाऊ शकतं. सामना सोडायचा नाही मित्रांनो. देवरुंग संघ सुद्धा तितकाच अगदी तोडीचा आहे, तोला मोलाचा आहे, बलाढ्य आहे आणि तो सुद्धा चांगली बॉलिंग करेल हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या डोळ्यांमध्ये. लगेच फिल्डिंग लावून घ्या. 14 धावांची गरज 12 चेंडूमध्ये फायनल पटकवण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी. हर सर जहां झुक जाए वही मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा होता है. हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. अरे जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है यार, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है.
कौन बनेगा सिकंदर? जो जीतेगा वही बनेगा सिकंदर. सर्वांचे आभार, सर्वांचे आभार. खूप आपण या स्पर्धेवरती प्रेम केलं, प्रेम दिलं, असंच प्रेम पुढच्या वर्षी सुद्धा राहणार याबद्दल शंका नाही वाटत. कॉमेडी बॉक्स मध्ये मी बोलवतोय भागेश म्हात्रे सरांना. या सर, तुमचा आवाज सुद्धा फायनल मध्ये पाहिजे. या सर, या. डोंट वरी, डोंट वरी. अहो सर, वी आर ग्रेट, वी आर ग्रेट. कम ऑन, नो नाही, बसा 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 बसा, बिंदास बसा. हो मनोज कार्वे, डोंट वरी, कम ऑन, घ्या, बसा बसा. थँक्यू सो मच मनोजी कार्वे सर. असं क्वचितच आम्हाला पाहायला मिळतं की फायनलचा मान या ठिकाणी स्वतःहून दिलेला आहे. बॉल द्यायचा आहे लवकरात लवकर, लवकरात लवकर बॉल द्या. मेगा फायनल मॅच तुम्ही अनुभवतात ज्या ठिकाणी 14 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आता टीम प्लॅनिंगनुसार कोणाला लवकर प्रमोट करतील. नो डाऊट विजय केने या टीमचा स्ट्रायकर बॉलर, त्याला आता सध्या तरी प्रमोट केलं गेलंय. काही चेंजेस नाही प्लॅनिंगमध्ये. हरेश जरूर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघितला, हरेशनी जेव्हा वेळेला बॅटिंग करत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून दाखवले तेव्हा असं वाटलं की धावफलक पुढे जाईल. हरेशशी मिळालेली कॅच, त्यानंतर वळवण दळवीचं बाद होणं, आकाशचं बाद होणं, हनुमानच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळाला धाबा 2 आणि आता 12 चेंडूंमध्ये 14 धावा रोखायचे. काय रंगती आहे मॅच. कारण फर्स्ट इनिंगमध्येच तुम्ही बघितलं की या मॅचमध्ये रंग भरवलं ते म्हणजे चौदर पाडा या टीमनं. आणि आता सध्या तरी मेगा फायनलच्या मॅचमध्ये सलामीची जोडी आदित्य वाकडे आणि प्रतीक वाकडे, तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती सेट झालाय विजय केने. व्हेरी फर्स्ट बॉल, फायनलचा पहिलाच बॉल ऑन साइडला, तडाका पाठवला बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट्स यूज इट, सिक्सर. पहा जी गाडीची लाईट सुरू आहे, विनंती करेन मेन एंट्री समोर गाडीची लाईट चालू आहे ती बंद करायचं. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती सामना टर्न झालाय. पहिल्याच बॉलवरती सामन्याला पूर्णपणे खरं तर खुळं केलंय. सुरुवात करणारा प्रतीक वाकडे प्रत्येक बॉलने आपली षटकाराची आणि तोच अंदाज या ठिकाणी दाखवलाय त्याने. सेकंड बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला, बलवंत दळवी ट्रॅपमध्ये अडकवत असताना यावेळेला विजय केने बाद होते. प्रतीक वाकडे षटकार दाखवला आणि त्याच्यानंतर पलटवार, विजय केनेला सफलता, प्रतीक बाद. हा पहा ऍक्शन रिप्ले. लोवर फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला परफेक्टली होता. बलवंत त्यांनी पकडली गेली कॅच. सध्या तरी ही नाराजी आहे बलवंतच्या चेहऱ्यावरती. बलवंतने ज्या वेळेला शो खेळला होता ना तेव्हा त्याला कॉन्फिडंट होतं. तो हलू पावलाने त्याचा प्रवास पुढे करत होता. असं वाटलं की तो षटकार जाईल, परंतु वातावरण दमट असल्या कारणाने बहुतांशी वेळा आपण बघत असतो की ड्यू फॅक्टरच्या इम्पॅक्टने कधी कधी बॉल जे आपल्याला वाटतात की लांब जातील ते बॉल तेवढेशे लांब जात नाही. तोच अनुमान चुकला. यावेळेला लोवर फुल टॉस बॉल सुद्धा खेळण्याचा प्रयत्न तिथे फसला गेला. प्रतीक आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. पंकजने प्रभावित केलंय. पंकजच्या बॅटमधून ही आजच्या दिवसामध्ये चांगले फटके बघितले. बॉलिंग युनिटचा जर विचार करताना बॉलिंग युनिट टीम जय जोटिंग देवरुंगची खूप छान आहे, परंतु धावसंख्या रोखण्यासाठी आता त्यांना कमी राहिल्यात. बोथ विकेट. पंकजसाठी हा बॉल मिस्टामिंग. विजयने जागा सोडली आहे. कॉन्फिडंट आहे त्याला की मी कॅच पकडणार आणि कॉन्फिडेंटली ही कॅच संपादित करत असताना अजून एक विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट. 14चं समीकरण क्रॉस करण्याच्या अनुमानाने 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या बाहेर. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. बॉल समोर टाकण्यात आला. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी चॅलेंज होतं. टर्न होणारा चेंडू टर्न करण्याचा खरं तर चॅलेंज दिला होता. त्या अनुमानाने आपण बघितलं तर इथनं कॅच पकडत असताना विजय केने. आणि मी आभार व्यक्त करेन मनोजी कार्वे सरांचं. जरूर खुनी ग्रुप यांच्याकडून चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक कुणाला देण्यात येईल आणि षटकारासाठी 1000. प्लीज आता विनंती करेन की मॅच मुवमेंट वरती कोणी पारितोषिक लावू नका, विनंती करेन. 14 धावा टीमच्या टोटल मध्ये टार्गेट साठी होत्या. पहिल्या चेंडूवरती षटकार वगळता खूप चांगली बॉलिंग केली आहे विजय केनेने. नवीन फलंदाज कुणालसाठी हा बॉल कुलवट टप्प्याचा मागे चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. हरेशच्या लवकर पोहोचला गेला दुसरा फिल्डर. सेकंड साठी चान्स घेतली. स्ट्रायकिंग वरती फेकी आली जरूर, परंतु तिथनं 2 धावा मिळत आहेत. या दोन्ही गावातला ना क्रिकेटचा खेळ जर आपण पाहिला ना तर जास्तीत जास्त प्रेक्षकांच्या जल्लोषाने वाढत असतो.
कारण चौदरपाडा संघ असो देवरुंग संघ असो कुठेही जर तुम्ही गेलात ना तर या दोन्ही संघाचे प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु चौदरपाडाचे छोटे जे प्रेक्षक आहेत ना ते नेहमी प्रत्येक क्रीडांगणावरती जास्त असतात आणि आजही त्यांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. मागे खेळतात फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पडले त्या ठिकाणी, स्किट झाले बॅट्समन, कदाचित दुखापती असावी. आपण बॅट्समनला स्किट होताना पाहिलं फटका खेळत्या वेळेला, त्या ठिकाणून आपल्याला एक सिंगल पाहायला मिळते. जर सतर्कता असती ना फिल्डरकडे तर कदाचित ही धाव बनू शकली नसती. अंपायर्स दर्शवतात की इथनं मिळते सिंगल. लक्ष या मॅचमध्ये 14चं असताना आता बनल्यात 9. येणाऱ्या कशा पद्धतीने धावा बनतील ते आपल्याला पाहावं लागेल, कारण 5 धावा अजूनही बनवायच्यात विजयासाठी 7 चेंडू असताना. ओव्हर द विकेट, चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी, पडल्यानंतर आतमध्ये आला विकेट किपरच्या हातामध्ये. अजूनही मॅच संपली नाहीये असं सांगत असताना विजय केने आणि जय जोटिंग देवरुंग. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकामध्ये धावा 9, येणारे 6 चेंडू 5 ची गरज. सध्या तरी बॅट लाईटचा इम्पॅक्ट पडतोय. ऑनलाईनच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक आम्हाला अनुभवत आहेत. त्यामधलेच कानिपनाथाचे भक्त सतीश मसने वैजोलाचे एक उत्कृष्ट सिंगर आहेत. त्यांच्याकडनं दोन्ही टीमला आणि या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. एक पर्यायी बॉलर असा होता या टीमकडे जो यॉर्कर बॉल टाकण्यास स्पेशलिस्ट आहे. नाव त्याचं सिनियर आकाश पाटील. आकाश पाटीलला खरं तर बॉलिंग दुसऱ्यामध्ये न देता ललेश पाटीलकडे आता ती जिम्मेदारी स्वीकारली आहे. ललेश ही चांगला बॉलर आहे. इम्पॅक्ट नेहमी तो मॅचमध्ये टाकत असतो. इम्पॅक्टफुल षटक त्याचं नेहमी राहिलंय. ॲज अ फास्टर बॉलर म्हणून त्याची वर्णी लागते आणि त्याच्यासमोर चॅलेंज. 6 चेंडू आणि 5 धावसंख्येचं. बॉटमॅनचा चांगला वापर. ऑन साईडला चाललाय बॉल. ललेशने फॉलो थ्रू सोडला गेलाय स्वतःचा. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सिंगल डबल्सने ना आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढेल. सध्या तरी आपण बघत आहात जे छोटे प्रेक्षक वर्ग, तुम्हाला असं वाटत असेल की नक्की खुनी कोण, तर खुनी एका नंदीचं नाव आहे आणि त्या नंदीच्याच नावाचे टी शर्ट सध्या तरी आमच्या डोळ्यासमोर. त्यांच्याकडनं भरपूर सारे पारितोषिके येतात. दुसऱ्या बाजूला जय जोटिंग देवरुंग संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात, कारण या मॅचमध्ये लक्ष होतं 14 धावसंख्येचं आणि बनवायचे आहेत आता फक्त 5 चेंडूंमध्ये 4. नेक्स्ट बॉल ललेश पाटील. ऑन साईडला चाललाय बॉल डीपमध्ये. बलवंत दलवी आहे त्या ठिकाणी. 2 बाउन्सवरती बॉलला उचलला गेलाय. बलवंत दलवी ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी दुसरीची चान्स खूप कमी असते, कारण अष्टपैलू खेळाडू या टीमचा असा ऑलराऊंडर जो परफेक्ट आहे. त्यांनी परफेक्ट थ्रो केला गेला. तिथनं मिळते सिंगल. धावा झालेल्या टीमच्या टोटलमध्ये 11. अजूनही बनवायच्यात या मॅचला फिनिश करण्यासाठी धावा 3. बॉल शिल्लक आहेत 4. 4 बॉल 3 धावा. जर बॉल टू रन इक्वेशन आलं ना तर या कॅपॅसिटीनुसार आपण बघतो तर या सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे रंगत निर्माण होईल. ओ द विकेट. बॉटम हँडचा वापर. मागे खेळतात. बलवंत दलवीला आता जास्त पुढे यावं लागेल. तिथनंही बॉलला फील्ड केलं गेलंय. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. मनोबल ना या सिंगल डबलने खचते ते म्हणजेच जय जोटिंग देवरुंगचं. एखादा डॉट बॉल जर आला ना तर मग प्रेशर वाढेल समोरच्या टीमवरती, अर्थातच जय हनुमान चौदरपाड्यावरती. तो प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला शांत दिमागाने खेळ सुरू आहे, कारण माहिती आहे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. बॅड लाईटचा इम्पॅक्टही पडतोय. त्याच्यामुळे आता 2 धावा बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 3. 3 बॉल 2 धावा. एखादी विकेट एखादा डॉट बॉल जर आला ना तर मी तर म्हणेन या मॅच मध्ये काही होऊ शकतं. फक्त 2 धावसंख्येची गरज. चेंडू समाप्त होणं बाकी 3. ऑन साईडला किल्ल्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला होता, परंतु फिल्डर काय करतात दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग वरती चेंडू फेकला गेला आणि इथं घडलं काय पाहावं लागेल. प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, पेनल्टी मिळू शकते. प्रेक्षक खेळाडू डिसिजन पेंडिंग आहे. प्रेक्षक आणि खेळाडू चौदरपाडा डिसिजन अजून पेंडिंग आहे. स्क्वेअर लेगच्या अंपायर्सने थर्ड अंपायर कडे डिसिजन रेफर केलाय. यस फायनल. सो आमच्याकडे तो डिसिजन आला होता अंपायरचा की थर्ड अंपायर, परंतु या ठिकाणी हात लागलेला आहे स्टंपला आणि इथनं बनवत असताना 14 धावसंख्या पराक्रमी विजय या ठिकाणी मिळवत असताना आणि या हंगामामधली लागोपाठची 3री मेगा फायनलची ट्रॉफी उचलत असताना तुम्हाला पाहायला मिळाला जय हनुमान चौधरपाडा. सामना चांगला रंगला मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरच्या मॅचेस मध्ये फाईट अशी होणं, क्लोज इन्काउंटर्स होणं हे नेहमी प्रेक्षकांना आवडत असं. आणि हा इन्काउंटर तुम्ही बघितला.
जय हनुमान चौदरपाडा या संघाने या स्पर्धेचं चॅम्पियन पदक उचललंय आणि सध्या तरी गणरायाची आरोळी ते देत असताना थँक्यू सो मच मनोजी कारवे सर. खरं तर कोणत्याही स्पर्धेमध्ये असा मनाचा मोठेपणा नसतो. बहुतांश स्पर्धेमध्ये मेगा फायनलसाठी खरं तर जास्त दावेदार राहण्यासाठी तुमच्यावरती ते प्रेम असायला लागतं आणि तेच प्रेम मनोजी कारवे सरांनी दाखवलं. जरूर मला येण्यात 2 दिवस उशीर झाला, परंतु माझ्या जागेवरती त्यांनी मला सांभाळलं. सो थँक्यू सो मच.